पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांसंदर्भात बोलणं टाळल्याचं दिसतंय। केंद्रीय मंत्र्यांनी बोलल्यानंतर मला बोलता येणार नाही असं पंकजा मुंडेंचं म्हणणं होतं। त्यामुळे मस्साजोगमधल्या आंदोलनाबाबतची त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही। सीआयडीच्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मुक्का लावा या मागणीसाठी धनंजय देशमुखांनी आज आंदोलन केलं आणि हे दिवसेंदिवस प्रकरण गंभीर होत असताना मंत्री पंकजा मुंडेंनी मात्र यावर बोलणं टाळल्याचं दिसतंय। या देशाचे गृहमंत्री अमित शाह एका अक्षराने बोलत नाही आहेत, पण उद्धवजी ठाकरेंवर मात्र बोलायला त्यांना भरपूर वेळ मिळतो। हे आपल्या भारत देशाचं दुर्दैव आहे। धोका देण्याची सुरुवात शरद पवारांनी केली आणि त्याचा शेवट जो आहे तो उद्धव ठाकरेंनी केला। काय वाटतं तुम्हाला? आता हा सगळा अख्खा देश नव्हे तर अख्खा जग जाणते या भारतामध्ये सर्वात धोकेदारी करणारा पक्ष म्हणजे भाजप आहे। हा त्यांचा नावलौकिक आहे आणि त्यांनी दुसऱ्यावर बोलण्याचा अधिकार काय त्यांना? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।